पावसा पाण्यात निवांत घरी बसलेलो. आता ह्यांनी फॅडा काढलंय मॅच खेळायचं आणि त्यात जेवणा वाचल्यामुळं तर 100% जायलाच लागणार. बॅट बीड घेऊन आपलं निघालो तर पुढं पावसाचं वातावरण दिसायला लागलंय. थेंब पडलाच तर कॅमेरावर. पावसाचं नाव काढस तर पाऊस हाजीर. विषय असा झालेला की पावसा पाण्याच्या आता मॅचा कुठं नसत्या त्याच्यामुळे पोरं म्हटले आपल्यातल्या आपल्यात मॅचा खेळूया म्हणून सगळी पोरं ग्राउंडवर जमा झालेली. वाढदिवसाच्या मॅच भरवत्या का भाईच्या वाढदिवसानिमित्त. सौरभ भाईच्या बर्थडे निमित्त बहुतेक मॅचा भरवलेल्या. आता म्हटलं पाऊस पडायच्या आत सगळं प्लेयर मागून घेऊया तर वर ह्याचा बारक्याने सत्कार केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुलट्या का नको तुला तुला काय घेणार. ही बुलट्या कायम काय पण बोलत असतं त्याच्यामुळे कुणीच ह्याला टीम मध्ये घेतला नाही. त्याच्यामुळे मोकळंच तापलेलं. यांचा कालवा कुणाला पहिलं बॅटिंगला घालवायचा म्हणून चाललेला. आधी कबूल करून घ्या. सगळ्यांनी प्लॅनिंग करून अक्षला आणि तन्म्याला बॅटिंगला पाठवलंय. हा जोरात. चार तर वर इकडं आम्हाला पहिलाच झटका बसला. तरी पण की बाबा काही थटत नसतो. तन्म्याचा सावड झाला तसा सौरभ या बॅटिंगला गेला. भैयानं का आम्हाला काय लवकर बॅटिंग करायचा चान्स दिलाच नाही. शेवटच्या बॉलला तेवढी एक रन काढत होता. भैयाला बाहेरनं सगळी चेअरअप करत होती पण भैयाला एक पण बॉल टिपत नव्हता. भैयानं कशी बशी मला स्ट्राईक दिली. आता म्हटलं एकात तर हाणला पाहिजे नाहीतर बाहेरची मला हाणतील. जशा आमच्या सगळ्यांच्या विकेटा पडल्या तसा बाहेरचा आयकॉनिक बोलवला. कॅप्टन विकी बाबा कोचिंगला असल्यावर विषय संपला गे. इक्की बाबा म्हणलं साहिल भाऊला बॉल फोडा म्हणलं बॉल फोडलाच भावानं. नको त्या कारणावर नुसताच कालवा करायची लय घाण सवय. मास्तर त्यांच्यातलं हुकमी एक होतं. जशी मास्तरची विकेट गेली तसा कालवा चालू झाला. जित्तूभाऊ पण आलं तसं मागं गेलंय. एका बॉलला आणि एका रनला असा कालवा व्हायला लागल्यावर मॅचला 4 दिवस जायचं गे. पण नाही कालवा ह्यो झालाच पाहिजे. तर वर इकडं सौरभ भाईयानं गाचाळवाना केला. हातातला कॅच सोडला. जशी मॅच संपली आणि आम्ही जिंकलो तसं आमचं प्लॅनिंग झालं की शर्ट काढून जायचं. सौरभ भाईयाच्या टीमला लय सहकार्य लाभल्यामुळे म्हणलं आता भाईयालाच खांद्यावर घेऊया. मॅच चालू असताना दोन्ही टीमानं लय कालवा केला.
पण जाताना दोन्ही टीमाचं कॅप्टन एकत्र. मॅच खेळताना तेवढं भांडणं बिडणं तेवढी चालणारच की, त्याच्याशिवाय तर मजा आहे वे. आणि महत्वाचं म्हणजे भांडणाशिवाय मैत्री नाही. जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा.